नमस्कार. महाराष्ट्रातील 25 मोठ्या बातम्यांबद्दल जाणून घेऊया. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राइब करा. कळंब तालुक्यासाठी 16,000 टन खतांची गरज असून उपलब्धता ही निम्मीच. खतांचे गणित कोलमडणार. 43,000 क्विंटल बियाण्यांची गरज भासणार. बोगस पंचनाम्याचा फटका बसतोय. शेतकरी मदतीपासून वंचित आहे. परंडा परिसरामध्ये फेरपंचनामे करण्याची शेतकऱ्यांकडून मागणी केली जाते. सेलू परिसरामध्ये पाऊस झालेला असून वादळांचे तांडव. कुक्कुटपालनाचे शेळ उडून 300 कोंबड्यांचा मृत्यू झाला. नागपूर जिल्ह्यामध्ये साठवणूक व प्रक्रिया सुविधांचा अभाव असून दरवर्षी 85 लाख टन कांदा सडतोय. राज्यामध्ये सरकारी शाळांत पटसंख्येत घसरण सुरूच असून गेल्या 3 वर्षांमध्ये 21 ते 70 हजारांपर्यंत पहिल्या इयत्ते विद्यार्थ्यांची घट झालेली आहे. यंदा 100% विद्यार्थी आणण्याची शिक्षण विभागाची लगबग सुरू आहे. सोसाट्याचा वारा, गारपीट आणि कडकडासह वरुणराजा बरसला. अमरावतीमध्ये सायंकाळी मान्सूनपूर्व कोसळला पाऊस. भयंकर उकड्याने त्रस्त नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. परतवाडा परिसरामध्ये उन्हाचा तीव्र तडाखा. संत्रा बागांना हीट इंजुरी झालेली असून आंबिया बहर संकटामध्ये. फळगळतीमुळे संत्रा उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा हवालदिल झालेले आहे. भंडारा परिसरामध्ये दानादान झालेले असून वादळाने उडवले छत. जनावरे ठार झाली. सौर पॅनल सुद्धा उद्ध्वस्त झाले. झाडे उन्मळून पडली. शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची मागणी केली जाते. 2 दिवस पावसाचा इशारा देण्यात आला. चंद्रपूर जिल्ह्याला वादळीचा तडाखा बसलेला असून छप्पर उडाले, खांब वाकले. नागरिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. झाडे व वीज खांब कोसळल्याने वीज पुरवठा सुद्धा खंडित झालेला आहे. दरामध्ये तफावत असून शेतकऱ्यांची बेला बाजारपेठेमध्ये बियाण्यांसाठी धाव घेतली जाते. बाहेरील बाजारपेठांना पसंती मिळते. खरीपूर्व खरेदीला वेग आलेला आहे. गोदामाभावी चारमोशीमध्ये मक्का रस्त्यावरती असून ट्रॅक्टरच्या रांगा लागलेल्या आहेत. चारमोशीमध्ये तालुक्यात यंदा 2,977.60 हेक्टर क्षेत्रावरती मका पिकाची लागवड करण्यात आलेली होती. पिके निघाली असून धान खरेदी केंद्र सुरू करा. हमीभावापासून वंचित शेतकऱ्यांकडून मागणी केली जाते. पशुपालकाकडून चारा साठवणुकीवरती भर दिली जाते. पावसाळ्यामध्ये जनावरांची व्यवस्था. धानाचे तणस असते जास्त प्रमाणामध्ये. बोनसच्या प्रतीक्षेमध्ये शेतकरी बेजार झालेले असून खरीपाचा हंगाम अडचणीमध्ये सापडलेला आहे. 15 जूनपूर्वी खात्यामध्ये रक्कम जमा करण्याची मागणी केली जाते. यवतमाळ जिल्ह्यामध्ये ज्वारी बाजरी खरेदी ऑनलाईन नोंदणीसाठी मार्केटिंग फेडरेशनची 31 मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. नेर तालुक्यामध्ये कुरण विकास प्रकल्प धोक्यामध्ये सापडलेला आहे. गुराढोरांच्या चाऱ्याचा प्रश्न. सिंचन सुविधांकडे दुर्लक्ष होते. शेतकरी कर्जमाफीच्या यादीचे होणार लेखापरीक्षण. अध्यादेशापूर्वी सहकार आयुक्तांनी घेतली बैठक. आपले सरकार पोर्टलमध्ये तांत्रिक बिघाड झालेला असून महिनाभरानंतर सुद्धा समस्या ही कायम आहे. विद्यार्थी झाले हैराण. इंधन दरवाढीने शेतीच्या मशागतीचा खोळंबा होतोय. इंधन टंचाईच्या अफवेने डिझेलसाठी शेतकरी पंपावरती रांगेमध्ये उभा. ट्रॅक्टर चालकाकडून मशागत दरामध्ये वाढ झालेली आहे. इराणवरती अमेरिकेचे पुन्हा हल्ले करण्यात आले. बंदर अब्बासचे ग्राउंड कंट्रोल स्टेशन उद्ध्वस्त करण्यात आले. 3 स्फोटांनी इराण हादरले. कोयनामधील वीज निर्मिती पाणी कोटा संपलेला असून तरीसुद्धा वीज निर्मिती सुरूच राहणार. अतिरिक्त 11.3 TMC साठ्यातील पाण्याचा वापरणार. मान्सून येत्या 48 तासामध्ये केरळात येण्याची शक्यता वर्तवली जाते. तब्बल 2,500 किमी रुंदीचे ढग भारताच्या दिशेने वळलेले आहे. इतिहासामध्ये प्रथमच काजू उत्पादनामध्ये 65% घट झालेली असून कृषी शास्त्रज्ञाचा शासनाला अहवाल. कोकणाला अनुदान, कोल्हापूरवरती अन्याय. उन्हाच्या तडाख्याने राज्यामधील धरणातील पाण्याचे बाष्पीभवन होते. राज्यातील एकूण पाणीसाठ्यापैकी जवळपास 12% पाण्याची झाली वाफ. सिंचन व पिण्याच्या पाण्याची चिंता. साखर निर्यात बंदीमुळे कारखान्यांच्या अडचणीमध्ये वाढ झालेली आहे. राज्यातील साखर उद्योगांसह शेतकरी संघटना आक्रमक झालेली आहे. उद्योगाला फटका बसण्याची भीती व्यक्त होते. पाथर्डी बाजार समितीमध्ये कांदा 1,300 रुपये. शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतोय. वाहतूक खर्चामध्ये सुद्धा बचत. वाहनांना इथेनॉल मिश्रणाचे पर्यायही मिळणार. इंजिनच्या क्षमतेनुसार E30 पर्यंत इंधन घेण्याची सुविधा. सोलापूर जिल्ह्यामध्ये 4थ्या दिवशी सुद्धा शेतकऱ्यांची रास्त ही रस्त्यावरती. स्थगित ऊस बिलासाठी शेतकरी आक्रमक झालेले आहे. प्रादेशिक साखर आयुक्त कार्यालयाने फिरवली पाठ. द्राक्ष दिनाच्या पेटंटला केंद्र सरकारची मंजुरी मिळते. महाशिवरात्रीला साजरा होणार. शेतकरी आनंदित. द्राक्ष विक्रीला मिळणार चालना.
शेतकऱ्यांची फसवणूक, कृषी विभागाच्या कार्यक्षमतेवरती प्रश्नचिन्ह, बोगस उडीद बियाणे प्रकरण तातडीने कठोर कारवाईची शेतकरी संघटनांकडून मागणी केली जाते. वाढत्या तापमानाचा रायगडमध्ये बागायतदारांना दुहेरी फटका बसलेला आहे. सरकारकडे नुकसान भरपाईचा प्रस्ताव दाखल करण्यात आला. 92% पंचनामे पूर्ण झालेले असून भरपाईची प्रतीक्षा आहे. शेतकऱ्यांना महावितरणचा वीज कपातीचा झटका. शेतीसाठी पुरवठा होत असलेल्या विजेमध्ये 2 तास कपात केली जाते. यंदा शेती उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता वर्तवली जाते. इंधन दरवाढ झालेली असून मजूर टंचाईमुळे खरीप हंगाम शेती मशागतीचा खर्च वाढलेला आहे. ट्रॅक्टर मशागतीचे दर एकरी 200 ते 300 रुपयांनी वाढलेले असून शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडलेले आहे. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा.